निधी. अगं शताक्षी, तू तुझ्या नोकराचं काय बघितलीस ग? शताक्षी. अगं नोकराचा मुताना इतभर दांडा बघितला. निधी. मग काय झालं? शताक्षी. मोठा दांडा बघून माझ्या पपईत पाणी सुटलं. मी म्हणाले, अरे तुझा दांडा खूप मोठा आहे, मला चोकायला दे आणि तेल लावून माझी पपई मार, लाल बुंद कर. निधी. मग त्यानं काय केलं? शताक्षी. त्याने माझे बॉल पपई दाबून झोन लाल बुंद केले व पपई नासवली. गण्या. होय ग, लघवी करताना तुमचा कसा चुळ चुळ असा आवाज येतो. चिंगी. भाड्या, तुझ्यासारखा 1.5 फुटाचा सायलेन्सर नसतो ना आमच्याकडे. पोरगी आईस्क्रीम खात असते. मुलगा. कधी देणार ग? मुलगी. घरी कोणी नसल्यावर तेल लावून पचापच कर. मुलगा. अगं आईस्क्रीमचं विचारतोय, कधी देणार? सलीम. अनारकली. क्या मैं तुम्हारे साथ पचापच सेक्स कर सकता हूँ? अनारकली. जहाँपना, आपने तो बहुत बड़ी चीज़ मांग ली. सलीम. अगर वो चीज़ बड़ी हो चुकी है तो फिर रहने दो. राम्या. अरे काय झालं, इतका दुखी का दिसतोस तू? श्याम्या. अरे आता काय सांगू, बायकोला फक्त माझ्याशी भांडायचा चान्स हवा असतो. राम्या. अरे पण झालं काय ते तरी सांग ना. श्याम्या. अरे आज खूप मूड होता पचापच करायचा आणि बायकोने माझ्यासमोर परकर व ब्लाऊज काढलं आणि तेव्हा फक्त मी तिला विचारलं की तू निकर आणि ब्रा तुझ्या बहिणीचा का घातलीस, बस यावरून भांडायला लागली. भयंकर उकाड्यात शूटिंग पूर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूममध्ये येऊन म्हणते, किती उकडतंय. असे वाटते की सर्व कपडे काढून सरळ फॅनखाली झोपावे. मेकअपमन. मॅडम, मी तुमचा फॅन आहे. अव्या. लग्नासाठी मुलगी बघायला जातो. बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर मुलीचे वडील, काय रे कशी वाटली आमची मुलगी, त्याला विचारतात. अव्या. बॉल लहान आहेत पण वाढवेन मी दाबून दाबून. मुलीच्या घरचे अजून कोमात आहेत. लड़का और लड़की एक रेस्टोरेंट गए. वेटर. मैम आप कुछ लेंगी? लड़की. भैया एक सब्जी वाली रोटी लाना. वेटर. क्या? लड़का. गांव से आई है, पिज्ज़ा मांग रही है. एक तोतरा सोन्या नावाचा मुलगा बाजारात गहू आणायला जातो. सोन्या. ओ बाई, गहू कसं? बाई. मुडदा बसवला तुझा कोणत्या गावचा रे भाड्या? सोन्या. तुझा पुचा. धो धुतला सोन्या. नवरा. बाल्याची आहे, झोपलीस का हो? बायको. नाही जी, का बरं?
नवरा, नाही तसं काही खास काम नव्हतं, थोडंसं पचापच झवा म्हणत होतो. हळद पिवळी पोर कवळी, जपून लावा गाली. अरे कसली कवळी टीर, 1.5 किलोचे ते बॉल आणि 2 किलोचे दगन म्हणजे कवळी. नवरा सुहागरातच्या वेळी बायकोला म्हणतो, तू ब्लू फिल्म पाहिल्यास का? बायको लाजत, हो. नवरा, मग आज आपल्याला पण तसंच करायचं आहे. बायको, मग अजून 2 माणसं तुम्ही आणता का मीच गावाकडं फोन करू? मुलगा, मॅडम त्या दिवशी तुम्ही घरात काय केलो? मॅडम, त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी BP बघितले. माझी पपई खूप चरचर करत होती, पण पचापच करायला कोणी नव्हते. मुलगा, मग काय झालं? मॅडम, मग पपईत वांगे घालून घेतले, पण वांग्याचे देठच तुटले. गर्लफ्रेंड, अरे जानू ऐक ना. बॉयफ्रेंड, बोल ना. गर्लफ्रेंड, पप्पा हत्यार हलवत होते आणि मी छतावरून पाहत होते. बॉयफ्रेंड, मग पुढे काय झालं? गर्लफ्रेंड, माझ्या तोंडावर पांढरी शिपट पिचकारी उडाली. बाई, डॉक्टर, मी सुसू करायला बसले की 4 धारा निघतात. डॉक्टर, मी चेक करतो, साडी वर करा आणि झोपा. डॉक्टर चेक करतो, तिच्या बायला 4 धारा निघणार नाही तर काय होणार? बाई, तुमच्या पपईत शर्टाचं बटन अडकलंय. पोरीचा बाप, पोरी 12वी नंतर काय करणार आहेस? पोरगी, BBA करणार आहे. बाप, हे BBA काय आहे ग? पोरगी, बॉयफ्रेंड की बाइक पर ऐश. पोरगी जोमात, बाप कोमा. एक माणूस बस स्टॉपवर उभ्या असलेल्या बाईला डोळा मारतो. बाई, अहो मी तसली बाई नाहीये. माणूस, बाई ते ठीक आहे, पण चेक करणं आमचं काम आहे. बायको, रात्री पलंगावर पडल्या पडल्या, अहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे. नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला. मुलगी, चल पचापच करूया. मुलगा, नको. मुलगी, का? मुलगा, कंडम नाहीये. मुलगी, तुझं तर रोजच आहे येडपटा, लॅमिनेशन करून घे तुझ्या पप्पूला.